बिरहन मुंबई महानगर पालिका में यवई हरनीकरण संयंत्र पद पर काम करने वाले श्री रतन शिवराम पाटिल के रिटायरमेंट के शुभ अवसर पर उनके निवास स्थान सोनाले गांव के देवाली पाड़ा में पाटिल परिवार व सोनाले गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा सत्कार समारंभ का आयोजन आज दिनांक 30 मई 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सोनाले गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री रतन शिवराम पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं आए हुए सभी लोगों का श्री रतन शिवराम पाटिल ने आभार प्रकट किया। आज आपण आपल्या गावच्या रतनदादा शिवराम पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत। आज खूप आनंद वाटतोय की त्यांनी आपल्या जीवनाची 37 वर्ष ही बृहन्मुंबई महानगरपालिका पाणी विभाग आणि हरिणीकरण संयंत्र या ठिकाणी कामाला होते आणि 37 वर्ष त्यांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्या अधिकाऱ्याला किंवा कुठल्या कामगाराला कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडून जसा कुठल्या गोष्टीचा वाव दिला नाही की बाबा यांचं काम चुकीचं आहे किंवा कुठल्या गोष्टीचं त्यांच्याकडून चूक झालेली आहे, अजिबात नाही। 37 वर्ष त्यांनी निकलंक सेवा केलेली आहे। त्या सेवेबद्दल आम्ही देखील त्यांचे आभारी आहोत। आभारी अशासाठी की त्यांनी जी तिकडे पाण्याची जी सेवा दिली ते पाणी आम्ही स्वतः पण देखील पिऊन एवढे मोठे झालेलो आहोत। हे दादांना खरोखर एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या सोनाले गावातील रतनदादा हे आम्ही लहानपणापासून त्यांना पाहतोय की त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रमासाठी आम्ही आज उपस्थित झालेलो आहोत। आणि खरोखर एक भाग्याची गोष्ट असते की आपल्या जीवनामध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम येतोय आणि एवढी वर्ष एकाच पदभारावर काम करणे आणि समाजासाठी झटणे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती ही दादांनी करून दाखवली। आणि विशेष म्हणजे ती आमच्यासाठी एक आदर्श पुरुष बोलायला हरकत नाही की
त्यांनी जी सेवा केली ही संपूर्ण जनसमुदायासाठी सेवा आहे. जरी नोकरी असली तरी नोकरीच्या माध्यमातूनच एक सेवा म्हणायला काही हरकत नाही. कारण माणूस पैसा पाणी भरपूर कमवतो, पण नाव कमवणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आज त्यांनी BMC या नोकरीच्या माध्यमातून जो स्वतःचा नाव एवढा मोठा केला आणि आज त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही पाहू शकता त्यांचे घरची मुलं असतील, त्यांचा कुटुंब असेल, संपूर्ण गाव आणि संपूर्ण परिसरातील कमीत कमी 1000पेक्षा जास्त इथे पब्लिक आज उपस्थित आहेत आणि त्यांना शुभेच्छांचा वर्षाव दिलेला आहे. मी पुन्हा एकदा दादांचं मनापासून अभिनंदन करतो आहे की त्यांनी एवढी वर्ष सेवा दिली आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. आज आपल्या सोनाळे गावचे श्री रतन शिवराम पाटील काका हे बृहन्मुंबई महानगरपालिके येथून सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त ते पाणी विभागात त्यांची सेवा होती आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या सेवेत त्यांनी सेवा पुरवलेली आहे. आणि लोक म्हणजे ते एक नोकरवर्ग असून सुद्धा ते एक शेतकरी, त्यांना शेतीचा सुद्धा एक खूप मोठा शेती करण्याचा सुद्धा त्यांना अनुभव आहे आणि खूप प्रामाणिक आणि कष्टाळू असे आमचे काका आज सेवानिवृत्त होत आहेत. मी त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. असेच त्यांचा पुढील आरोग्य सुखरूप राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 17/8/88 17/8/19 या महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये निवृत्ती होत आहे. रतन शिवराम पाटील BMC कामावर सेवानिवृत्त होत आहे. त्यांना खरोखर जे त्यांनी कष्ट केले, वयाच्या 37 वर्षी ते आता सेवानिवृत्त होत आहेत. खरोखर जे ते कष्ट केलेलं आहे. मी दुपारी तिथे BMC कार्यालयामध्ये गेलो होतो. त्यांच्यावर जी ते प्रेम करणारी माणसं होती ती खूप त्यांना असा दुःख जाणवत होता की आमचा माणूस आमच्यातून आता निवृत्त होत आहे. खरोखर त्याने दादांबद्दल एवढी प्रशंसा केली की असा माणूस आम्हाला कधी भेटणार पण नाही. आणि एवढा चांगला काम तिथे केला, कोणाचे भांडण नाही, कोणाचे तंटा नाही, खूप कष्ट केले. आणि त्यांची जी पहिले झाडांपासून झाडा साफसफाई करण्यापासून तर प्लंबिंगचं काम करण्यापासून त्यावेळी कामामध्ये त्यांनी कधीच असा म्हणजे पुढे मागे पुढे पाहिलेलं नाही. एवढी त्यांची प्रशंसा तिथं. त्याच्या सेवानिवृत्त जाण्याने त्यांना खूप दुःख झाला. तसा आनंदही झाला की आम्ही एकत्र भोजन करत होतो. आज आम्हाला दादा नाही, उद्या सकाळी तिथे नाही दिसले तर त्याचा आम्हाला दुःखच होईल. खूप त्यांचा प्रेम होता. जेव्हा आम्ही त्यांना जेव्हा आमची मिरवणूक निघाली तेवढा त्यावेळी एवढा म्हणजे त्यावेळी डान्स वगैरे केला की त्याला तिथे त्यावेळी आनंद साजरा केला. एवढा त्यांचा दादांजवळ प्रेम होता. दादा हे खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत. कधी दादा कोणाचे भांडण नाही, कशात नाही. म्हणून दादांनो आज इथे प्रेम दिसतो. म्हणून दादांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. फक्त ही जोडी आहे ही खरोखर खूप चांगली जोडी आहे. ते आईने दादांनो तसंच दादांवर प्रेम ठेवावा आणि त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करावी एवढाच मी बोलून. आमच्या सोनाळे गावचे रतन शिवराम पाटील हे आज BMC मधून सेवानिवृत्त झालेले आहेत. दादांचा विषय बोलायचं म्हणजे मी देखील BMC मध्ये काम करतोय. रोज संध्याकाळी 4 वाजता सुटल्यानंतर मला BMC स्टाफवर दादा दिसायचे. नंतर मग मी माझी ऑटोमॅटिक थांबायची की दादा आहेत. दादांना कधी ओळखून नसत येत की कोणाची गाडी आहे, पण मी त्यांना पाहून गाडी थांबवायचो आणि मग दादा यायची गाडीजवळ. मग माझ्या गाडीत बसून त्यांच्या बायपासपर्यंत मी त्यांना सोडायचो. पण उद्या मला दादा तिथे दिसणार नाहीत. आज ते रिटायर झालेले आहेत. या गोष्टीचं मला दुःख वाटेल. जेव्हा मी हायवेवर येईन, बायपासला येईन, तेव्हा मला दादांची आठवण येईल. त्याच्यामुळं ते एक मला मनाला भावुक होईल. ठीक आहे, रिटायर प्रत्येकजण होणारच आहे, असू द्या. तरीसुद्धा दादा पुढील आयुष्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो व पुढील आयुष्य सुखात आनंदात निरोगी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दोघांना देखील चांगला आरोग्य लाभो ही प्रार्थना आहे.